टीम शेलू माता वल विपक्ष खेळताना पाहायला मिळेल सुमित कुमार केवनी दिवे. आजच्या गटातील ही मॅच कोणता संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल हा एक प्रश्न आहे. शेलू माता वल विपक्ष सुमित कुमार केवनी दिवे. चला टीम शेलूमाता वल क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. 3 षटकांचा सामना असेल. जास्त वेळ खर्च केला तर सामना 2 षटकांचाच खेळला जाईल अशी आयोजकांची सूचना येते. आपल्याला अजून बऱ्याचशा मॅचेस कव्हर करायच्या आहेत. वेलकम ऑल ऑफ यू सर्वांचं स्वागत. चौथा हिरवा स्पोर्ट मानकोली आयोजित सुमित सुरेश बायामामा म्हात्रे चषक 2023 आजचा हा अंतिम दिवस आणि आयोजकांची ज्याप्रमाणे सूचना येते की भावाळे बी फिनाले मध्ये प्रवेश केलाय. आता त्यांच्या समवेत कोणता संघ असेल जोही संघ या गटातून बाहेर निघेल तो खेळेल चौथा हिरवा मानकोली सोबत सेमीफायनलची ती मॅच आणि त्यानंतर मेगा फिनाले अगदी थोड्याच वेळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. परंतु कोणता संघ असेल शेवमाता व संघ की असेल सुमित कुमार केवनी दिवे अप्रतिम मॅच दरम्यान पाहायला मिळेल आपल्याला. अगदी थोड्याच वेळामध्ये मॅचला होईल सुरुवात. एका बाजूला व आतिश भामरे यतीन मडवी तर दुसऱ्या बाजूला जयेश पाटील कुणाल पाटील. एक अप्रतिम लढत पाहायला मिळतीये. सलामीची जोडी देखील खेळपट्टीवरती जयेश पाटील आणि त्याच्या समवेत कुणाल पाटील. चला वेळ कमी खर्च करा. 3 षटकांचा सामना आहे. पॉवर प्लेचं षटक नसेल या गोष्टीची देखील नोंद घ्यायची आहे. 3 षटकांचा सामना असेल पॉवर प्लेचं षटक नसेल त्या अनुषंगानं 30+ जाणं टीम सुमित कुमार केवनी दिवे संघाला गरजेचं आहे. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. या ठिकाणी आपण व्यासपीठावरती वळूयात. व्यासपीठावरती मान्यवर देखील उपस्थित आहेत. आपण करूयात व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान. सन्माननीय रविकांत पाटील साहेब व्यासपीठावरती विराजमान आहेत. सो त्यांचं आपण आयोजकांच्या वतीने स्वागत आणि सन्मान करणार आहोत. रविकांतजी पाटील साहेब अगदी मोलाची उपस्थिती साहेबांची राहिली आहे आणि त्यांचं आपण व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करतोय. वेलकम दादा. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे चौथा हिरवा स्पोर्ट मानकोली आयोजित या चषकामध्ये. तसेच वॉल ऑफ भादवड म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो तसे करेशजी म्हात्रे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करूयात. वेलकम दादा. आपलं देखील स्वागत आहे. अगदी थोड्या वेळानंतर आपल्याला इन ॲक्शन मध्ये देखील कबीर निर्मल स्मृती चषकामध्ये ते पाहायला मिळणार आहेत. जाऊयात मॅचच्या दिशेनं. पहिला चेंडू अगदी लेगबायच्या रूपाने एक सिंगल धाव आली आहे. 3 षटकांचा सामना. 3 षटकांमध्ये 30+ टोटल बनवणं गरजेचं. स्ट्रायकिंग एंडला कुणाल पाटील गोलंदाज तयार. अतिशय हवेत उडवलाय फटका. मिसटायमिंग चेंडू हवेत. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये. 1 बाउन्स इनटू द फॅन्स. चौकार.
गोलंदाज आतिश भामरेच्या विरोधामध्ये आला हा चौकार. 4 धावेनं धावफलक 5 वरती. पुढचा चेंडू यावेळेस देखील सरळ बॅटनं सरस फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक दूरवरचा प्रवास 1 धाव दरम्यान कंप्लीट. अगदी पाहायला गेलं तर लॉंगॉनचा खेळाडू थोडासा वाईडी शुभा आहे, त्यामुळे दूरवरचा प्रवास झाला. चेंडू अडवला गेला, फेकी केली जाईल तोपर्यंत एक सिंगल. दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 1 धावेनं धावफलक 6 वरती. 6 रन ऑन अ बोर्ड. पॉवर प्लेचं षटक नाहीये, त्या अनुषंगानं 30+ टोटल बनेल का? गोलंदाज आतिश भामरे चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. 6 धावा आतापर्यंत खर्च केल्या. चेंडू टाकून झाले 3 चेंडू मध्ये 6 खर्च केल्यात. स्ट्रायकिंग एंडला जयेश पाटील. यावेळेस देखील हलक्या हाताने खेळून काढलाय फटका. हा देखील अगदी डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. लेग बायच्या रूपाने आणखीन एक सिंगल. अगदी डिफेन्सिव्ह माइंड न खेळतोय जयेश पाटील. त्याला माहिती आहे हे षटक आतिश भामरे चांगला खेळाडू आहे, उत्तम दर्जा त्याच्याकडे देखील आहे आणि त्याच्या विरोधामध्ये अटॅकिंग मोड घेत नाहीये. कुणाला सांगतोय तू अटॅकिंग मोड मध्ये खेळ, मी डिफेन्सिव्ह आहे. गोलंदाज तयार. मोठा प्रहार करायचा होता, हवा तसा बॅटच्या पट्ट्यात येत नाही. या 1 धाव दरम्यान कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न होणार नाही. या फक्त आणि फक्त एक सिंगल दरम्यान कंप्लीट केली जाईल. 1 धावेनं धावफलक पुढे सरकेल. 8 धावा धावफलकावरती. 8 रन ऑन बोर्ड. 8 धावा धावफलकावरती. गोलंदाज आतिश भामरे चांगली गोलंदाजी. चौकार खाल्ल्यानंतर कमबॅक भरपूर चांगला. बघा जो आमचा एंट्री आहे त्या ठिकाणी जर कोणाच्या गाड्या उभ्या असतील ना, सो विनंती असेल, बाईक्स आहेत, सो विनंती असेल त्या बाईक काढायच्या आहेत. अगदी थोड्याच वेळामध्ये अनेक मान्यवरांचं त्या ठिकाणाहून शुभागमन होणार आहे. सो विनंती असेल ज्या कोणाच्या बाईक्स असतील त्या काढायच्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ दरम्यान झालाय समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा तब्बल 9 धावा. फक्त 9 धावा बनल्यात आणि त्यामध्ये देखील एक चौकार आला बॅटमधनं आणि 2 सिंगल आल्या. त्या व्यतिरिक्त 3 धावा लेगबाईच्या रूपाने आल्यात. चला टीम मीटिंग घेऊ नका. टीम शेलूमाता वल दुसरा षटक मार्गस्थ होईल. गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी वैभव पाटील. दुसरं षटक हाताळण्यासाठी अष्टपैलू कामगिरी वैभव कडनं देखील पाहायला मिळत असते. वैभव पाटील सज्ज झालाय. समोर जयेश पाटील. दोन्ही एंड आक्रमण होणं गरजेचं. अगदी कुणाल पाटील पहिल्या षटकामध्ये आक्रमण करीत होता, परंतु आता JP ला सुद्धा आक्रमक रुतबा घ्यावा लागेल. गोलंदाज सज्जा. पुढचा चेंडू. पहिला बॉल फटका उडवलाय. फटका चांगला. धावा देखील मिळतील चांगल्या. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. येतोय जयेश पाटीलचा क्लास षटकार.
गोलंदाज तयार. पुढचा बॉल. यावेळेस देखील फटका उडवला. चेंडू हवेत. यावेळेस कोणतीच चुकी केलेली नाहीये क्षेत्ररक्षकानं. टिपलाय झेल आणि संपलाय बॅट्समन जयेश पाटीलचा खेळ. लागतोय धक्का क्रमांक 1. टीम सुमित कुमार केवणी दिवे संघाला. न्यू बॅटर सागर पाटील खेळपट्टीवरती येतोय. गोलंदाज वैभव पाटील पहिल्या चेंडूवरती षटकारला. त्यानंतर कमबॅक केलं. जयेश पाटीलची विकेट घेतली आहे. नवीन बॅटर सागर पाटील. यावेळेस हुक केलंय. पुन्हा एकदा चेंडू हवेत. खेळाडू तोच क्षेत्र तेच. मिस्टेक नाहीये. पुन्हा एकदा रिप्ले पाहायला मिळाला. आणखीन एक बॅटर बाद सागर पाटील. बॅक टू द आउट. तू चल मैं आया डीजे. पंधरा धावा. 15 रन ऑन बोर्ड. 15 धावा धावफलकावरती. अगदी धनेशला आक्रमक रवैया अपनावा लागेल. 3 षटकांचा सामना आहे फक्त. आणि दुसरं षटक मार्गस्थ आहे. वैभव पाटील सेट झालाय. गोलंदाज सज्ज झालाय. पुन्हा एकदा वैभव पाटील. पुढचा चेंडू धनेश पाटील साठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. वैभव टू धनेश. यावेळेस फटका चांगला आहे. गॅप देखील आहे. एक धाव अतिशय वेगानं कंप्लीट केली जाईल. मिसफील्ड आणि मौका भी दिया और चौका भी दिया. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौका.
क्षेत्ररक्षण सजून ठेवायचं आहे टीम वर्ल्ड संघ. वेलकम सूरज केने, आपलं देखील स्वागत. अगदी मेगा फिनाले मध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. थोड्याच वेळामध्ये आपल्याला कळेल त्यांच्या समेत कोणता संघ असेल, कारण चौथा हिरवा मानकोली देखील वाट बघतीये सेमीफिनाले मॅच खेळण्यासाठी. कोणता संघ असेल समोर? असेल सुमित कुमार केवणी दिवे की असेल शिवमाता वळ? अगदी हा देखील एक प्रश्न दडला आहे, कारण धावफलकावरती धावा 22 लागले. शेवटचं अंतिम षटक, 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 6 चेंडूंमध्ये किती धावा बनतील? धनेश पाटील स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला कुणाल पाटील आणि शेवटचं षटक गोलंदाज दीपेश. यावेळेस चेंडू हवेत आहे नोमॅन्स लँड मध्ये. एकदा अतिशय वेगानं कंप्लीट केली जाईल. एकापेक्षा जास्त काही मिळत नाही. या एका धावेनं धावफलक 23 धावा. कुणाला कुठे ना कुठे सलामीला आला होता. आता शेवटचं षटक सुरू आहे. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोठे फटके कुणालच्या बॅटमध्ये येणं गरजेचं आहे. ट्रम्प कार्ड बॅटर आहे, अगदी जबाबदारी त्याच्यावरती असते. यावेळेस टप्पाचा बॉल हुक केलाय, बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. कुणाल पाटीलच्या बॅटमधून आला हा षटकार. 6 धावेनं धावफलकाला आला आकार. धावफलक 29 वरती. 29 धावा धावफलकावरती. अगदी जबरदस्त बॅटिंग. आता मात्र 29 धावा बनल्या गेल्यात. एकोणतीस धावा धावफलकावरती. आजच्या दिवसामध्ये देखील भरपूर चांगल्या मॅचेस पाहायला मिळाल्या. पहिली मॅच वेहले विपक्ष आलिमगर. वेहले संघाने बाजी मारली. त्यानंतर किमनी दिवे विपक्ष चेरोबाकोन. ती मॅच देखील टफ पाहायला मिळाली. किमनी दिवे संघाने त्यामध्ये बाजी मारली. भरपूर चांगलं क्रिकेट. यावेळेस मिडल ऑफ द बॅट, भरपूर लांब भाटाई गावात चेंडू आणावा लागेल. बॉल चाललाय सीमारेषे बाहेर. षटकार. सो धावा येणं गरजेचं होतं आणि मी आधीच उल्लेख केला होता. कुणाल पाटील रन मशीन ऑफ केवनी दिवे का म्हटलं जातं. अगदी भरपूर चांगली बॅटिंग पाहायला मिळते आणि त्याला तुम्ही स्लॉट मध्ये बॉल देऊ शकत नाही. तो फेकूनच देणार आहे बॉल दुसऱ्या प्लॉट मध्ये.
थोडीशी खराब गोलंदाजी या शेवटच्या 2 चेंडूवरती पाहायला मिळाली. पहिला चेंडू भरपूर चांगला होता, एक सिंगल आली त्याच्यावरती. गोलंदाज तयार. यावेळेस चांगला चेंडू एकच धाव दरम्यान कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न धनेश पाटीलच्या माध्यमातून वर थ्रो आणि 2 धावा दरम्यान लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. ज्या ठिकाणी एकच असायला हवी होती, कुठे ना कुठे धनेशला देखील माहिती आहे कुणाल पाटील मध्ये ती क्षमता आहे बॉल प्रत्येक चेंडू बाहेर फेकून देण्याची, आणि त्यामुळे त्याला स्ट्राईक वरती आणण्याचं काम केलं गेलं. धनेश पाटीलच्या माध्यमातून 2 धावा दरम्यान कंप्लीट. 2 धाब्याने धावफलक 37 वरती जाऊन पोहोचेल. गोलंदाज तयार. यावेळेस हेलिकॉप्टरच्या अंदाजानं खेळून काढला फटका चांगला आहे. बॉल चालला एका टप्प्यानं सीमारेषा पार. येतोय हा चौकार. सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी टीम शेळू माता व संघाला अगदी विचार केला. पहिल्या षटकामध्ये आतिश भामरेनं फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर वैभव पाटील दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या. 2 महत्त्वपूर्ण विकेट काढल्या. अगदी त्याने जयेश पाटीलला आणि सागर पाटीलला माघारी परतावलं. परंतु या षटकामध्ये दीपेश भरपूर महागडा ठरला. तब्बल 25 धावा या षटकामध्ये खर्च झाल्या आणि त्यामुळेच धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 47 आणि 48 धावांची गरज येथून सामना जिंकण्यासाठी असेल. टीम शेळूमाता व संघाला पहिलं सत्र समाप्त झालंय. 47 बनल्या, 48 धावांची गरज. ऐकूयात या दुसऱ्या सत्रामध्ये विशालजी पाटील यांचा आवाज. चला फिल्डिंग लावून घ्या. थँक्यू सो मच साहिलजी शेलके. पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये बनवल्या गेल्या 47 आणि 48 धाव्यांचं लक्ष्य. सलामीची जोडी पाठवायची आहे टीम वॉल. आणि बघा ज्याप्रमाणे सूचना आम्हाला आलेल्या आहेत ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची जी मॅनेजमेंट कमिटी आहे त्यांच्या माध्यमातून ज्या सूचना आम्हाला आल्या की जो काही निर्णय दिला गेला असोसिएशनच्या माध्यमातून तो सुरई वडगर आणि त्याचप्रमाणे सरवली संघाला मान्य आहे. त्याच अनुषंगाने टीम भावाले संघ आपल्याला मेगा फिनालेमध्ये खेळताना दिसणार आहे. आणि व्यासपीठावर आमचे तमाम लाडके मान्यवर आपण पाहू शकता. आज महत्त्वपूर्ण उपस्थिती आदरणीय देऊ दादा भोईर साहेब आणि त्याचप्रमाणे माणिकजी कणे साहेब त्यांची महत्त्वपूर्ण उपस्थिती. हार्दिक स्वागत. माझ्या दिशेने जाऊया. सलामीची जोडी टीम शेळूमाता बल विनंती करतोय की आपण सलामीची जोडी पाठवा. सलामीची जोडी यतीन मडवी आणि त्यांच्या समेत आपल्याला पाहायला मिळतील आतिश भामरे.
विस्फोटक जोडी आणि या जोडीवरतीच खऱ्या अर्थाने भरपूर काही निर्भर आहे. कारण या अगोदरच्या ज्या 2 मॅचेस टीम शिलोमाता बल क्रिकेट संघाने जिंकल्या त्याचं महत्त्वाचं कारण होतं आतिश भांबरे आणि यतीन मडवीची बॅटिंग. आता या मॅचमध्ये देखील आता बॅटिंग चांगलीच करावी लागेल तेव्हा जाऊन आपण म्हणू शकतोय की 48 धावा चेज होतील. पण समोर चॅलेंजेस देखील मोठे असतील कारण गोलंदाजीचा क्रम सुमित कुमार आणि कंपनी केवणी दिवेचा चांगला आहे. चला जास्त वेळ खर्च नका करू, फिल्डिंग लावून घ्या. टीम केवणी दिवे फिल्डिंग लावून घ्या. पहिलं षटक देवेंद्र तयार होतोय या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. युग 11 भावाले आपल्याला संघ खेळताना दिसेल मेगा फिनाल मॅच मध्ये. काय खेळ दाखवला होता दुसऱ्या दिवसामध्ये, संघाचं देखील कौतुक करावं लागेल. कारण खऱ्या अर्थाने डे बाय डे सीझन बाय सीझन भावाले गावचा क्रिकेट फार पुढे जातोय. त्यामध्ये आपण योगेश भालेकर त्यानंतर नो डाऊट ग्रेट ऑलराऊंडर सूरज किणेचा उल्लेख आपण करूया. त्यानंतर आणखीन भरपूर सारी नावं आहेत. जेव्हा अशा दिवसामध्ये आपल्याला मेगा फिनालमध्ये भावाले संघ खेळताना दिसेल भरपूर साऱ्या गोष्टींचा उल्लेख आपण नक्कीच करू. पण तोपर्यंत मागच्या दिशेने जाऊया. सामना सुरू होतो 48 धावांचा चेज पहिल्या षटकामध्ये. देवेंद्र पाटील आणि आता स्ट्रायकिंग एंडवरती असतील आतिश भांबरे. मी उल्लेख केला होता की ही जी जोडी आहे ना या जोडीवरती खऱ्या अर्थाने भरपूर काही डिपेंड. फुल टॉस आडव्या बाटने स्ट्रोक खेळलेत, फिल्डर आहेत उपस्थित, एक सिंगल इथं घेतली जाईल या एका धावेच्या मदतीने. ऑफ द मार्क होतो आतिश भांबरे, ऑफ द मार्क होत आहे संघ शिलोमाता बल. बघा 48 धावा अशा डेटमध्ये ज्या प्रकारे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये डेव्हलपमेंट झालेली आहे, ज्याप्रमाणे टेनिस बॉल क्रिकेट पुढे गेलेला आहे, 48 धावा आपण भरपूरदा चेज होताना बघितलेल्या आहेत टेनिस बॉलमध्ये. या सिच्युएशनमध्ये देखील ते घडू शकतं. पण ते घडवण्यासाठी कुठे ना कुठे यतीन मडवी आतिश भांबरेला इथनं चांगला खेळ दाखवावा लागेल. बघा खेळाडू कक्षामध्ये पाणी पोहोचवायचं आहे. आमचे स्वयंसेवक त्यांना मी विनंती करतो की आपण पाणी पोहोचवा. पुढचा बॉल यतीन स्ट्रायकिंग एंडवरती. यतीनसाठी हा बॉल मिस्टामिंग बॉल अबेमध्ये फिल्डर दरम्यान आहेत आणि मिस्टेक देखील होणार नाहीये. पहिला धक्का या निर्णायक मॅच मध्ये यतीन मडवीला जास्त काही करता आलेलं नाहीये. लागणारा पहिला झटका टीम शिलोमाता बल क्रिकेट संघाला फलंदाज बाद. एक चांगला झेल दरम्यान टिपला गेला काव कॉर्नर रिजन वरती. पहिला धक्का लागला क्रमांक 3 वरती. नवीन फलंदाज येतो वैभव पाटील. वैभव पाटील आलेत क्रमांक 3 वरती. आतिश अजून देखील मैदानाच्या आतमध्ये. आजचा दिवस पूर्णपणे गाजवला आतिश आणि यतीनने. बट यतीनला या मॅच मध्ये जास्त काही करता आलं नाहीये. पण अजून देखील आतिश मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याला साथ देण्यासाठी क्रमांक 3 वरती वैभव पाटील हा देखील एक विस्फोटक फलंदाज. बट देवेंद्रच्या खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर या षटकामध्ये देवेंद्रची चांगली सुरुवात आहे गोलंदाजीमध्ये. आणि ही गोष्ट महत्त्वाची राहिली कारण 48 धावा डिफेंड करण्यासाठी गोलंदाजी देखील चांगली करावी लागणार आहे. आडव्या बाटने खेळायचं होतं, फिल्डर आहेत, एक सिंगल इथं घेतली जाईल. आतिश भांबरे आता स्ट्रायकिंग एंडवरती असतील. धाव फलक या एका धावेच्या मदतीनं 2 वरती. मित्रांनो आपण पाहत आहात चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोले आयोजित सुमित शेट म्हात्रे साहेबांच्या सन्मानार्थ सुमित सुरेश बाळामामा म्हात्रे चषक 2023 चौथा दिवस, अंतिम दिवस. स्विच हिट अँड स्वीट हिट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर एका टप्प्याने 4. कलात्मक फटका, इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं या फटक्यामध्ये. 4 धावा दरम्यान इथं मिळाल्या. बघा जोपर्यंत आतिश आहे, वैभव आहे, आपण म्हणू शकतो की या मॅच मध्ये संघर्ष आहे टीम बॉलचा. कारण जिद्दगी खेळाडू आहेत. आपण आतिशला भरपूर साऱ्या ग्रामीणच्या मॅचेस मध्ये, सिटीच्या मॅचेस मध्ये आपल्या टीमसाठी लढताना बघितलं आणि आपल्या गावासाठी तो इथं सहजासहजी हार मानणार नाहीये.
लोवो फुल टॉस ड्राईव्हचा फटका एक्स्ट्रा कव्हरला भेटलाय फिल्डरसाठी चेस खराब फिल्डिंग बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. या मॅच मध्ये गोलंदाजीचा दर्जा फार चांगला आहे कारण करण पाटील या षटकामध्ये आपल्याला गोलंदाजी करताना दिसतो. 3 मध्ये बघितले गेले तर फक्त 3 सिंगल स्विंग अँड मिस बट लाईन देखील खराब. एक अतिरिक्त रन निर्माणीत नक्कीच मिळेल. धावफलक एक्स्ट्रा रनच्या मदतीने आता जाऊन पोहोचला 15 वरती. ही शांतता आपल्याला फार पाहायला मिळत आहे. त्याचं कारण काय आहे की मोठे फटके आले नाही आहेत या षटकामध्ये. जर या मॅच मध्ये लढायचं असेल तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. फ्लॅट बॅट स्ट्रोक चेज आहे लॉंग ऑफच्या फिल्डरसाठी आणि 2 धावा दरम्यान इथं कंप्लीट केल्या जातील. जे चेहऱ्यावरतील जे हावभाव आहेत ना ते देखील कुठे ना कुठे फलंदाजांची आपल्याला ही गोष्ट सांगतायत की ज्या गोष्टी या षटकामध्ये त्यांना करायच्या होत्या त्या आतापर्यंत झालेल्या नाही आहेत. 2 धावा आल्या. धावफलक आता 17 वरती आणि आणखीन हा सामना जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता. हा बॉल देखील सोडून दिला उशी ऑफस्टिकच्या फार बाहेर. आणखीन एक एक्स्ट्रा रन निर्माणीत मिळेल. धावफलक आता एक्स्ट्रा रनच्या मदतीने देखील पुढे जाईल. 18 वरती मोठा फटका येईल कोणाच्या बॅटमधनं हा देखील प्रश्न. मिस्टायमिंग बॉल हवेमध्ये आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे फिल्डर शेवटच्या मोमेंटला थांबले गेले. एक सिंगल इथनं घेतली जाईल आणि या षटकाचा जर आपण विचार केला ना तर बॉल शिल्लक असतील या षटकामध्ये. आता बघा विनंती असेल जो आमचा एंट्री गेट आहे मेन गेट आहे तिथे कोणीही गाड्या पार्क नका करू आणि जर केल्या असतील तर प्लीज बाजूला काढा.
आणखीन एक चांगली डिलिव्हरी, फक्त एक सिंगल मिळेल. पूर्णपणे निराश आता आपल्याला दोन्ही फलंदाज पूर्ण टीम शिलमाता बल पाहायला मिळेल, कारण षटक कंप्लीट. आणि जर आपण विचार केला तर 2 षटकांची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचला 20 वरती, म्हणजे बॉल शिल्लक 6 आणि आता आवश्यकता असेल 28 ची. स्ट्रायकिंग एंडवरती अंतिम षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आतिश भामरे. 6 मध्ये 28 कॅल्क्युलेशन नुसार तर पॉसिबल आहेत, बट या मॅच मध्ये जी परिस्थिती आहे, जो गोलंदाजी क्रम आहे, त्यांच्या अगेन्स्ट 28 बनवणं खूप कठीण. सर जास्त वेळ खर्च नका करू, फिल्डिंग लावून घ्या. 6 मध्ये 28 ची आवश्यकता. आतिश आता स्ट्रायकिंग एंडवरती असेल. असा दिवस बॅटिंग फार चांगली केली आतिश भामरेने, बट या निर्णायक मॅच मध्ये आतापर्यंत तरी तो निराश दिसला, कारण या मॅच मध्ये अजून देखील पुढे जाण्यासाठी 6 मध्ये 28 बनवायचे आहेत. चला सामना सुरू करा. अंतिम षटक मी उल्लेख केला होता की सागर पाटील, आणि सागर पाटीलच येतो या अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. 6 मध्ये 28 धाब्यांची आवश्यकता. समोर असेल आतिश भामरे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आतिशसाठी पहिला बॉल लॉफ्ट केलाय, बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर उपस्थित, मिस्टेक होणार नाहीये. आणि या विकेट सोबत आता आपण म्हणू शकतोय की ज्या अशा अपेक्षा उरलेल्या होत्या या मॅच मध्ये टीम वर्ल्डच्या, त्या देखील आतिश सोबत आता डगआउटच्या दिशेने चालल्यात. लागतोय हा धक्का क्रमांक 2. सफलता मिळाली. आता इक्वेशन 5 चेंडू 28 धाब्यांची आवश्यकता. एकंदरीत जे दुसरं षटक होतं, ज्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर फक्त 90 धावा आल्या, आणि हीच जिम्मेदारी करणच्या खांद्यांवरती होती की कुठे ना कुठे विकेट नाही आली हरकत नाही आहे, बट रन्स कमीत कमी खर्च करायचे होते, तेच केलं करणने. चला फास्ट केला. यानंतर होणारा सामना सेमीफायनल 2 आपल्याला पाहायला मिळेल. धीम्या गतीचा बॉल, डॉट बॉल येतो. आता आपण म्हणू शकतो की या मॅच मध्ये आता फक्त औपचारिकताच बाकी आहेत. यानंतर पाहायला मिळेल सेमीफायनल 2, आणि सामना असेल चौथा इरफा स्पोर्ट्स मानकोलीच्या समोर खेळलेली या मॅचची विजेता टीम. आणखीन एक चांगली डिलिव्हरी, फुलर लेन डिलिव्हरी होती, सरळ बॅटने अगदी स्ट्रोक खेळलेत. लॉंग ऑनला फिल्डर पोहोचतात, एक सिंगल इथनं घेतली जाईल. चांगला परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला सुमित कुमार आणि कंपनी केवणी दिवेचा, कारण सुरुवात या दुसऱ्या डावाची आतिशने चांगली केली होती. पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या होत्या, बट त्यानंतर करण पाटीलचं दुसरं षटक फार चांगलं राहिलं. त्यानंतर या अंतिम षटकामध्ये आतापर्यंत तरी सागर चा चांगला खेळ, आणि पाहावं लागेल डिसिजन आला नाहीये. आणि यस, एक अप्रतिम झेल इथं टिपला गेला कुणाल पाटीलच्या माध्यमातून. धक्का क्रमांक 3 फलंदाज बाद. एक अप्रतिम कॅच त्याने पकडली. पुढचा बॉल, आणखीन एक चांगली डिलिव्हरी. लाईन मध्ये मिस्टेक झालीच नाहीये सागरच्या माध्यमातून. प्रत्येकी बॉल आपल्याला प्रॉपर लाईन अँड लेंथ वरती पाहायला मिळाला. त्याच अनुषंगाने या अंतिम षटकामध्ये मोठा फटका तर आलाच नाहीये. एक चेंडू बाकी आहे या मॅच मध्ये. हा सामना पूर्णपणे खिशामध्ये आहे टीम केवणी दिवेचा. शेवटचा बॉल या मॅच मधला, आणि अगदी या बॉल सोबत सामना समाप्त. सामना जिंकला सुमित कुमार अँड कंपनी केवणी दिवेने, आणि केवणी दिवेचे कॅप्टन आपण टॉस साठी त्वरित या. टॉस साठी यायचं आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय ज्या फलंदाजाने अगदी अंतिम चरणावरती अंतिम षटकामध्ये फार चांगली बॅटिंग केली, इंडिव्हिज्युअली बनवल्या 32. सो कुणाल पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. फर्स्ट ऑफ ऑल आपण टॉस करणार आहोत. आरके बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्स मध्ये हा टॉस केला जाईल.
श्रीमान देवदत्ता भोईर आणि त्यासमेत सौभाग्यवती कल्पनाताई भोईर मॅडम